नमस्कार मित्रांनो, आम्ही आता आमच्या कंपनीचं नवीन चॅनल सुरू केलेलं आहे, ज्याचं नाव आहे सिद्धी एंटरप्राइजेस. खूप दिवसापासून विचार चालू होता की आम्ही जी काही कामं करतो त्याचा एखादं चॅनल बनवायचं आणि त्याच्यावर आम्ही जी काही कामं करतो त्याचे फोटो व्हिडिओ सगळे टाकत राहायचे, जेणेकरून जे जी कंपनी माणसं या फील्डमध्ये आहेत त्यांना थोडाफार माहिती मिळेल, सपोर्ट मिळेल किंवा कसे कसे कामं करायचे याचा अंदाज येईल. तर आज पहिला सुरुवात असल्यामुळं मी फक्त समजत नाही कुठून सुरुवात करायची. तरी आमचं आज काम आहे ऐरोली कॅपजिमिनी, तिथून सुरुवात करत आहे. तर आज आमचं काम आहे इथं STPची गार्डन आणि फ्लशिंग टँक. हा आहे STPचा प्लांट, त्याची कॅपॅसिटी आहे 550 KLT. तर आज आम्हाला इथं गार्डन आणि फ्लशिंग टँक क्लिनिंगचं काम भेटलं आहे. तर आमचं हे सिस्टीम आहे सध्या सगळी 3 फेजचा केबल, हा पॅनल, त्याच्यामध्ये असतं आमचं RCCBO, ज्याच्यामुळं पूर्ण सेफ्टी असते. काही कमी जास्त झालं वगैरे तर इथं एक टाकी आहे, इथं एक टाकी आहे, अशा 2 टाक्या आहेत. आणि ही आहे आमची पहिली टाकी, हिचं नाव आहे गार्डन टँक. तर ही आम्ही केली होती मागच्या वर्षी, ही करून आता जवळपास वर्ष झालेलं आहे. पण याच्यात भरपूर स्लज वगैरे जवळपास 3.5 ते 4 फूट काळा गाळ तयार झालेला आहे. आम्ही यांना सजेस्ट केलेलं आहे की STPच्या टाक्या ज्याचं पाणी तुम्ही वापरता ते दर 3 महिन्यात क्लिनिंग व्हायला पाहिजे एकदा. आता त्यांनी पण विचार करायला घेतलेला आहे, कारण आम्ही त्यांना प्रॅक्टिकली सगळे पाण्याची जी परिस्थिती आहे, टाक्यांची जी कंडिशन आहे ती आम्ही दाखवलेली आहे. तर ही आहे 200 KLची गार्डन टँक. इथं पण आमचा सगळं सेफ्टी इक्विपमेंट आहे. डायरेक्ट शॉर्ट सर्किट झाल्यावर ट्रिप होतो सगळं. म्हणजे सगळ्यात पहिलं प्राधान्य आमचं सेफ्टीला दिलेलं आहे. जेट मशीन आहे आणि हा कॅपजिमिनीचा प्लांट आहे. यांचा पण टँक क्लीनचे कामं असतात वर्षात 1-2 वेळा, जसं त्यांची परिस्थिती किंवा टाक्यांची कंडिशन असेल त्याप्रमाणे. आणि हा आहे यांचा STP प्लांट. तर मी तुम्हाला आता कॅपजिमिनी ऐरोलीचा कॅम्पस दाखवतो. ॲक्च्युली व्हिडिओमध्ये जास्त दिसत नाही आहे, पण हा मोठा आहे. हे आहे त्यांचं गेस्ट हाऊस. तर हे आहे यांचं कॅपजिमिनीचं गेस्ट हाऊस. त्याच्यानंतर हा इथं फेस 1चे B1 म्हणजेच बिल्डिंग 1, बिल्डिंग 2, बिल्डिंग 3 आणि बिल्डिंग 4 असे 4 सेक्शन्स आहेत. त्याच्यानंतर त्याच्या बाजूलाच हे फेस 2मध्ये येतं बिल्डिंग 5 आणि बिल्डिंग 6. तर हा यांचा एवढा मोठा कॅम्पस आहे. यांनी सगळ्यात चांगलं मस्त असं काम आहे, त्यांनी लावलेले हे सोलर पॅनल. जवळपास 2-3 एकरमध्ये त्यांनी पूर्ण हा सोलर पॅनल लावलेला आहे. तुम्ही बघू शकता. हा पूर्ण कॅम्पसमध्ये जिथे जिथं स्पेस मिळेल तिथं सगळीकडे त्यांनी सोलर पॅनल लावून केलेलं आहे. त्यामुळं नक्कीच ऊर्जा बचत होईल, पर्यावरणाला सहारा भेटणार. तर हे फेस 1 आणि फेस 2 तशाच प्रकारे त्यांचं आहे इथं STP जे काय आहे फेस 1 आणि फेस 2. तर आता आपलं काम आहे फेस 2मध्ये. तर हा फेस 2चा आहे आणि तिकडं बाजूला दुसरी बिल्डिंग आहे ती आहे फेस 1ची. परत आपलं तिकडं पण काम चालू असतं. ते काम आल्याच्या नंतर मी तुम्हाला नक्कीच फेस 1चा पूर्ण हे दाखवेल. आता ही आहे फेस 2ची STP. त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला पूर्ण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल. सध्या फक्त तुम्हाला असंच वर्बली दाखवतो आहे. याच्यात सगळ्यात पहिलं पाणी येतं, याला बोलतात कलेक्शन टँक, रॉ टँक. त्याच्यानंतर यांची SBR1, SBR2, SBR3, SBR4. ते SBR म्हणजे काय
याच्यात हा बुडबुडे जे येत आहेत ते का येत आहेत, किंवा त्याच्यात एअर दिला आहे तो का दिलेला आहे, त्या सगळ्या टाकी. मग त्याच्यात दिला आहे ही फिल्टर टँक आहे, याच्यात का नाही दिला. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला हळूहळू करून सगळं शिकवत जाईल. आता पहिलाच व्हिडिओ आहे त्याच्यामुळं काय जास्त याच्यात सांगत नाही मी तुम्हाला, पण अजून तुम्हाला मी आमच्या टँक क्लिनिंगच्या प्रोसेसच्या वगैरे व्हिडिओ टाकून देतो याच्यात. ही बॅक साईड आहे, हा आजूबाजूचा कॅम्पस आहे सगळा. हे 2 टावर बनत आहेत. आता आपली टँक क्लिनिंगची ॲक्टिव्हिटी खाली चालू होत आहे, मी तुम्हाला ती दाखवतो थोड्या वेळात.